ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। ज्या मातीत शेतकऱ्यांचा घाम मिसळला आहे, ज्या शेतीवर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे, तीच सुपीक जमीन शक्तीपीठ महामार्गासाठी हिरावून घेतली जाणार असेल तर शक्तीपीठ महामार्ग कशाला हवा, हा महत्त्वाचा सवाल कडेगाव येथे आयोजित शक्तीपीठ महामार्ग विरोधातील भव्य मोर्चा व आंदोलन प्रसंगी आमदार विश्वजित कदम यांनी उपस्थित केला। यावेळी सर्व मान्यवरांच्या समवेत शक्तीपीठ महामार्ग विरोधातील निवेदन कडेगाव उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले। शेती वाचली तरच शेतकरी वाचेल आणि शेतकरी वाचला तरच देशाचा विकास शक्य आहे। पर्यायी रस्ते उपलब्ध असताना शक्तीपीठ महामार्गासाठी तब्बल 1 लाख कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याचा निर्णय जनतेच्या हिताचा नाही। हा निधी सिंचन, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि इतर लोककल्याणी योजनांवर खर्च केला तर त्याचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळेल असं विश्वजित कदम यांनी सांगितले। शेतकऱ्यांच्या जमिनी, सर्वसामान्यांचा पैसा आणि राज्याच्या हिताशी तडजोड करून राबवला जाणारा हा प्रकल्प जनतेसाठी नव्हे तर मोजक्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठी आहे का, असा खरमरीत सवाल आमदार विश्वजित कदम यांनी सिस्टीमला विचारलाय। ब्युरो रिपोर्ट तीचा सागर न्यूज।